मी आहे सध्या कुरुळ अलिबागला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे कुरुळ लेक, ज्याला की लोटस लेक म्हणून पण ओळखतात. हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज मी चाललो अलिबागला आणि वाटेत हे लेक लागतं म्हणून तिथे थोडा वेळ थांबलेलो. मी चाललो टोवर्ड नायगाव आणि तिथे एक मी स्टे बुक केला आहे. सो तुम्हाला आज अलिबागचे बीचेस वगैरे बघायला भेटतील, तर व्हिडिओ पाहत राहा. चाय ब्रेकसाठी थांबलेलो, तर विचार केला तुम्हाला आजचं काय काय आहे ते दाखवू. सो हा काहीसा गाडीचा सेटअप आहे. मागे माझी कपड्यांची बॅग आहे, पुढे माझ्या गिअर्सची बॅग आहे आणि ही आपली गाडी आहे. तर इथे थांबलेलो मी चहा प्यायला. खूप गरम होतं, आय डोंट नो. 10 वाजलेत आणि ऊन असं पडलं आहे की 1 वाजलं आहे. इथून एक 7-8 किलोमीटर रस्ता अजून बाकी आहे. तर करूया आणि लवकर रूमवर पोचूया. चलो. तर असा रँडमली व्लॉग चालू केल्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी. ॲक्च्युली सकाळपासून मला व्लॉग शूट करायचा वेळ नाही भेटला, कारण सोलो राईडला निघालो आणि पहिल्यांदाच मी असं सोलो राईड करतो आहे. त्यामुळे इतकी घाई झाली ना माझी, बॅग पॅक नाही, काही नाही. म्हणून मी काही शूट न करता पटपट निघालो, अलिबागला पोचलो आणि इथूनच माझा व्लॉग शूट करायला स्टार्ट केलं. सध्या मी आहे नायगाव बीचच्या रोडला. नायगाव बीचला माझा स्टे बुक केला आहे मी. काय ना, छोटासा रूम आहे रिसॉर्टमध्ये. तर मोस्टली जरी तो रात्री झोपायसाठीच यूज होणार आहे आज, कारण बाकी टाईम तर मी फिरणारच आहे आणि तुम्हाला कळेलच कुठे कुठे फिरणार आहे ते. तर हा आपला स्टेचा रस्ता. जस्ट वा, एकदम अचानक एकदम सुख आलं माझ्या मनात. काय ते झाडी, काय ते समुद्र, काय ते पक्षी, एकदम मोठे होते. एकच कमी आहे, ऊन खूप आहे यार. पाऊस पाहिजे होता मस्त. पाऊस असताना तर राईड अजून दाब झाली असती, पण काय यार, पाऊस नाही तर काय करू नाही शकत. बरोबर, जे आहे त्यात खुश राहायचं, अजून काय. पण एकदा वा, काय बाप आहे यार हे. ऑफ रोड पॅच दिसला आणि आपण ऑफ रोड करणार नाही केटो ॲडव्हेंचरर, असं होईल का? एक मस्त बीचचा पॅच भेटला. लेट्स डू अ लिटल ऑफ रोड. तो हे आलं आपलं रिसॉर्ट, सिंधुजा रिसॉर्ट नागाव.
तर चलो एंट्री करता आणि बघूया चेक इनचा सीन कसा काय ते. रूममध्ये चेक इन केलं आहे आणि एक छोटासा रूम टूर देतो तुम्हाला आता. तर पेंट्री, सगळे लिव्हिंग रूम, बेडरूम, बेड, इथे माझे रायडिंगचं सगळं दिसेल तुम्हाला. हे बघा एकदम कसं सेटअप केलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, द बाथरूम, द वॉशरूम, द टॉयलेट. तर ओके, असा काहीसा छोटासा रूम आहे. बाहेरच्या अम्युनिटीज पण थोड्या वेळात दाखवतो. तर आता थोडं खालती एंट्री वगैरे करायचं आहे, ते करूया. देन गेट बॅक टू यू गाईज. त्यामुळे तुम्हाला हे दाखवायचं राहिलं. सो दिस इज द व्ह्यू फ्रॉम विंडो. माडाची झाडं, आपल्या कोकणाची ओळख. आणि मी आत्ता स्विमिंग पूल जवळ आहे. थोडं बोला आलो आहे, तर आता काय एम्युनिटीज आहेत तर त्यांचा फायदा पण उचलला पाहिजे ना. तर असं काहीचं आहे. आणि हा स्विमिंग पूल. आणि आता आपण ह्याच्यात घेणार आहे उडी. उहू, ऑलवेज सगळ्यात आवडतं आहे. एवढं स्विमिंग केल्यावर बेस्ट थिंग काय माहिती आहे? दिस इज द बेस्ट थिंग. काय मस्त लाईफ आहे बघा. एकदम सुनसान पडलेला स्विमिंग पूल, वरती हा आभाळ, आणि इथे गॉगल लावून मी बेस्ट रिलॅक्स. सो संध्याकाळ होत आली आहे आणि काय करायचं तर विचार करतोय थोडं बाहेर जाऊया. तर परत आलं आपल्या रायडिंग गिअर्सवर. बाईक रेडी आहे, आपण रेडी आहे. आणि इथे चौल करून एक जागा आहे, तिकडे रामेश्वर मंदिर आहे. सो तिथे जायचा प्लॅन आहे आता. खूपच खतरनाक रोड आहेत हे, छोटे छोटे एकदम नॅरो. आणि नॅरो आहेत, त्यात कामं अजून चालू आहेत तिथे, त्यामुळे अजून रिस्की पॅच आहे ते. आतापर्यंत पोहोचलो असतो मी. कुछ नहीं, ये भी चल जाएगा. सोलो है तो क्या, सोलो है तो सब आराम से करना पड़ता है बॉस. खूप क्रिएटर्सच्या व्हिडिओजमध्ये मी हे ऐकलं आहे की बाबा तुम्ही सोलो आहात तर असं हिरो बनायला जाऊ नका. तुमच्यासाठी एरिया नवीन आहे, तुमच्यासाठी तिथले माणसं नवीन आहेत. सो बी अ गुड बॉय. सो मी तेच ट्राय करतोय थोडं गुड बॉय राहायचं. पण काय थोडा मुंबईकर, ठाणेकर, डोंबिवलीकर असा आतमध्ये जागा होतो असे पॅच बघितले की छोटे छोटे. आपल्याला काय सवय आहे ना कुठून पण असं काढायचं, बट सोलो असल्यावर थोडं अवॉइड करायचं. तसं काय प्रत्येक ठिकाणचा माणूस सेम असेल असं नसतं. थोडा असा आरामात काही घाई नाही आहे बाई. लई वेळ आहे, लई वेळ. अख्खी रात्र पडली, आरामात होऊन द्यायचं. आणि असे बॅच आलं की तर काय भाई, आपली ॲडव्हेंचर आता कोणाला ऐकते का?
फ्युरियोसा फ्युरियोसा. बनलीच ती अशा रोडसाठी आणि मी पण घेतलीच तिला अशा रोडसाठी, जेणेकरून मला अशा रोड्सला अडकावं नाही लागत आणि ते काम तिचं ती परफेक्ट करते. दॅट्स वाय आय लव्ह दिस. दॅट्स वाय आय लव्ह माय फुलराणी, माय फ्युरियोसा. सो याचे दोन दोन नाव आहेत. एक नाव असं आहे जे सर्वांनी मिळून ठेवलं. आता बघ ना आरशात पण, बघितलं हे असं होतं म्हणून सोलोला नाहीच बाबा हे करायचं. सोलोला ना हाच त्रास आहे. माणसं कुठून कशी निघतील ना काही सांगता येत नाही. बोलता बोलता 1 किलोमीटरवर राहिलं मंदिर. आलो पण आपण. हे गणपतीचं मंदिर आहे वाटतं. इथे पण येऊया. आधी आता जे मेन ठरलंय तिकडे जाऊया. आराम से. तसं डोंबिवली आणि अलिबागमध्ये एक कॉमन आहे, स्पीड ब्रेकर्स. कॉमन गोष्ट आहे ती. आता मी तर एवढे स्पीड ब्रेकर बघितलेत ना डोंबिवलीमध्ये. थोड्या दिवसांनी तिथे रस्ते कमी आणि स्पीड ब्रेकरच जास्त दिसणार आहेत. आणि हे आलं आपलं ऑलमोस्ट आलंच. इथून राईट. आणि हे आलं आपलं रामेश्वर मंदिर. बस आता कसं जायचं आहे वरती, कुठून चढायचं आहे का? मंदिर तर मी मागे सोडलं. युटर्न मारावं लागेल. युटर्न मारा. वरती कुठून जायचं बा? अच्छा तिकडे रोड. हा रोड होता. हा. अशा ठिकाणी गाडी उभी राहणं वा. चाऊलचं रामेश्वर मंदिर शंकराचं मंदिर आहे. जवळपास 300 ते 400 वर्ष जुनं मंदिर आहे. बघायला गेलं तर मला पण इतका इतिहास माहिती नाही याचा, बट तुम्ही स्वतःच बघू शकता की मंदिराचं स्थापत्य कसं आहे. पुढे एक नंदी आहे आणि इथून बघायला गेलं तर एक मोठं असं सरोवर आहे मंदिराला लागूनच.
तर असं काहीच आहे हे चौलचं रामेश्वर मंदिर. ओके गाईस, का खरं सोलो राईड बोलतात तेवढी सोपी नसते. आता मंदिरात होतो, इथे येऊन बसलोय. आता अचानक थोडं धडधड लागलं, हात वगैरे थरथरायला लागला, थोडा विकनेस आला अचानक, डोंट नो वाय. सो इझी नाही यार ब्लॉगिंग, रायडिंग. थोडा रिलॅक्स करतो मग बोलतो. तुम्ही बघताय रेवदंडा बीचचा माझा मिसिंग झालेला सनसेट. थोडासा काय झालं आता जे व्हायचं होतं. सो असा झाला माझा रेवदंडाचा सनसेट मिस. हेच टॅगलाईन असणार या ब्लॉगचं. काय यार, आपल्या लाईफमध्ये काय काय गोष्टी अशा होतात ना की त्या आपल्याला पण कळून येत नाही. जे होतं आहे अच्छा की होतं आहे. माझ्या तुम्ही हे बघा, हे काय दिसतंय हे मागे माझ्या, आणि माझ्या मागे सोडा, माझ्या समोर जो फिनोमिना चालू आहे तो अजून नेक्स्ट लेवल आहे. हा बघा, तुम्हाला प्रॉपर दाखवतो. ते बोलतात ना प्रत्येक क्षण जगायला पाहिजे. सनसेट मिस झाला म्हणून मनाला लावून नाही घ्यायचा, प्रत्येक क्षण जगायचा, आनंदी राहायचा. रात्रीचं जेवण चाललं, लाईटच घेतली, थोडं दाल खिचडी आणि प्रॉन्स फक्त. ते थोडं चक्करसारखं झालं म्हणून बोलू काहीतरी खाऊया. चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. खायला चालू केलं तो पार्ट काय तुम्हाला एवढं दाखवण्यासारखं नाही आहे, बट नॉर्मल दाल खिचडी आणि प्रॉन्स जेवतो आता. ऑफकोर्स एंडिंगसाठी एक डिश मागून ठेवली आहे, तिने खाल्ली तर इथे आल्यासारखं वाटणार नाही म्हणून. ओके, सो गुड मॉर्निंग फ्रॉम अलिबाग गाईस. डे 2 आज चेकआउटचा दिवस. सगळं माझं पॅकिंग वगैरे चालू आहे. रात्री झोप तर झाली, आता विचार करतोय काय प्लॅन करू. होपफुली कुठेतरी फोर्टला जाईल, नाही तर बीचला. बघूया कसं होतं. सो व्हेरी गुड मॉर्निंग. असंच बीचला चाललोय पुढे. बोला काय करू आता बसून अजून एक तासभर आहे. इथून एक 10 मिनिटावर अक्षी बीच आहे. बोले जरा बघू, एक्सप्लोर करून बघू काय आहे. तसं बीच तर सगळे सेमच आहेत, बट एक क्युरियोसिटी असंच, आणि मेन म्हणजे टाईम हे करणं. तर सध्या मी इथे नागाव बीचला
ॲक्च्युली मी चाललेलो अक्षय बीचला, बट इकडून काय माहिती नागाव बीचला. मेन पाण्यात तर जाऊ नाही शकत कारण एकदम बघू शकता तुम्ही चिखल चिखल खूप आहे आणि समुद्र तर तिकडे एकदम असा खवळलेला आहे. बट ठीक आहे, थोडं इथे वॉक करेन. ॲक्च्युली गरमीच होती काय माहिती काय काय तुम्ही ते असंच चालेल आणि मग निघेन 11 वाजता चेकआउट आहे. लेट्स सी. टाईमपास करता करता खूपच टाईमपास झाला आणि 11 वाजून गेलेत. पटापट निघावं लागेल आता. घरी सगळं पॅक तर आहे, मला फक्त फ्रेश व्हायचं आणि ते माउंट करायचं आहे गाडीवर. तर एवढ्या गोष्टी राहिल्या आहेत. सो ही आपली गाडी झाली आहे परत रेडी. सगळं सामान रेडी आहे. आपलं बाय बाय करायची वेळ आली आहे. तो निघूया आता. इथून माझा प्लॅन आहे रेवदंडा किल्ल्याला जायचा, तिकडे थोडा एक्सप्लोअर करायचा आणि मग तिथून घरी निघूया आपण. ओके, सो ऑल डन. आता काढूया गाडी. ही गुलाबी हवा फेडलावी जीवा. ओके, तर मी आहे असं चालतोय जरा. मागे खूप ट्रॅफिक होतं म्हणून काही शूट नाही केलं तिकडे. आणि आता एक 3 किलोमीटरवर आहे किल्ला. आणि अलिबागचा रस्ते म्हणजे यार काय एकदम असं सिनिक वाले रोड आहेत. तुम्ही कुठेही जा, कुठेही गेलो ना तरी रोड्स एकदम असे बाजूला नारळाची झाडी आहेत, मधून असा एकदम स्ट्रेट रोड चालला आहे. अशा वाड्या आहेत, सगळीकडे तुम्हाला हे चित्र दिसतं. आणि हे चित्र बघून ना एकदम असं भारी वाटतं. आणि हे बघा काय वाडे बिडे, काय वाडे आणि गाडी आली. जरा थांबावं लागेल गाडी साईडला. कसं देईल याच मग मला मागे घ्यावं लागेल. येईल का अजून मागे? अजून जाईल नाही तर जाईल की मागे यावं लागेल. तिकडे आहे ना असं. अरे बापरे, दर्याचा दरारा मोठा, जेव्हा पाण्यामध्ये सुट्टाला डोंगर लाटा 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 लाटा. सर हे मी ऑलमोस्ट पोहोचलोय आय थिंक किल्ल्याला. हा कुठला तरी बुरुज आहे इकडे. सो हे आता मी आहे रेवदंडा किल्ल्यावर.
हा सातखानी बुरुज बोलतात त्याला. तर रेवदंडा किल्ल्यावर बसलोय असंच. किल्ला मागे राहिला, मी इथे पुढे नारळाची बाग आहे तिथे बसलो आहे. असं वाटतं इथेच आराम करावा आता, पण वेळ खूप कमी आपल्याकडे, ठाणे गाठायचं आहे अजून. आता 1 वाजलं. बघूया आता, इथून निघूया लवकरच. थोडं समुद्रावर जाऊया, समुद्र बघूया आणि मग निघूया. या एवढ्या गरम उन्हात सावली शोधत होतो मी, आणि मला जागा भेटली. छोटीशी कपार आहे इकडे आत, असं सेफ आहे असं. वरती पण आहे आणि इथं काहीच नाही आहे वरती, सगळं बंद आहे. इथे ॲक्च्युली बसायला पण आहे, कॅन सिट हिअर. आणि हां, हे अजून एक इथे स्टँड पण आहे. इथे जस्ट कसं दिसतं तर मला पण नाही माहिती. स्टँड अशी आपली राईड शेवटी एंडला आली आहे तिच्या. 2 दिवस अलिबाग फिरलो एकटा, खूप मजा आली. म्हणजे फर्स्ट टाइम सोलो असं करणं मला वाटलं नव्हतं होईल, बट झालं. थँक्स टू आय डोंट नो, देर आर मेनी पीपल ज्यांचे आशीर्वाद असतील, त्यांची केअर असेल सोबत. सो त्या सगळ्यांना थँक्यू. आणि होपफुली अजून अशा सोलो राईड होत राहतील माझ्याकडून, आणि त्या तुम्हाला बघायला पण भेटतील. तर एवढंच बोलून आता मला वाटतं आता ब्लॉग संपवतो मी, कारण मला खूप जास्त एडिटिंग नाही करायची आहे. हलकी फुलकी एडिटिंग करून मला लवकरात लवकर संपवून तुम्हाला दाखवायचं आहे हे. तर दॅट इज इट. आपण भेटूया परत एका अशाच नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला काही गडबड, काही चुकीचं वाटलं असेल तर ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपण काय अजून एवढे मोठे सबस्क्राईब क्रिएटर नाही आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट दाखवा. सपोर्ट गरजेचा आहे. आणि आपण भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप फिरा, आनंदी राहा. पीस.